घ्या. आपण अन्नपूर्णाताईंबद्दल बोलतो आणि त्यांचाच फोन आला. हां घे घे. हां ताई बोला. हां नयनतारा, एक खूप आनंदाची बातमी सांगायची तुला. काय झालं? राजन आता बरा आहे ग. म्हणजे त्या पेपर्सवर सह्या करू शकेल तो. त्यासाठी आम्ही दोघं जण उद्या सकाळी तुमच्या घरीच येतो. चालेल ना? ऑफकोर्स चालेल ताई. खरंच आनंद झालाय ऐकून की राजन आता पूर्णपणे बरं झालंय. ताई पण हे सगळं कसं घडलं? हे सगळं घडलं केवळ माझ्या कमळीमुळे. तुला मी नेहमी सांगत असते ना, अतिशय गुणी आहे ती मुलगी. तिच्याकडे ना प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक अडचणीवर काही ना काही उपाय हा असतोच बघ. तिने राजनला काय सांगितलं नेमकं, कसं समजावलं मला माहिती नाही, पण केवळ तिच्या सांगण्यामुळे दारू सोडली राजनने. मला तर असं वाटतंय ना की परमेश्वरांनी मला सगळ्या अडीअडचणीतून बाहेर काढण्यासाठी माझ्या या मोठ्या नातीला पाठवलंय माझ्याकडे. असो, बाकी सगळं उद्या बोलू. हां हो यू वेलकम. बाय. काय म्हणाले? सांगते. आधी जरा रोहितला कॉल करते. हां. रोहित, काय चाललंय तुझे? तुझे आई बाबा अजून जिवंत आहेत. काहीही करण्याआधी त्यांना विचारावं असं नाही वाटत आहे तुला? आणि ऐक, तुला जे वाटतंय ना तसं काहीही होणार नाहीये. राजननी दारू पिणं पूर्णपणे बंद केलंय. सो ही विल कंटिन्यू टू बी ऑन द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आणि तू परस्पर हे जे निर्णय घेतोयस ना ते मला तुझ्याकडनं अपेक्षित नाहीये, कळलं? ही कमळी 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 सगळीकडे ती कमळी कशी काय टपकते? हा आता तर त्या रिशने पण स्वतः कन्फेस केलं की त्याला ती कमळी आवडते. आय जस्ट हेट हिम, आय हेट कमळी. अगं अनुबाळा प्लीज जरा शांत हो. किती चिडचिड. काय यार, तू जा यार इथून. आय हेट यू अँड आय हेट दॅट झेब्रा आजी. काय ग? काय ग? काय 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 म्हणालीस? हे कोणासाठी करते मी? तुझ्या भल्यासाठी करते, कळलं का? माझ्या भल्यासाठी काय भलं झालं आजपर्यंत माझं? हा सांग ना. काही नाही का भलं झालंय तुझं? आतापर्यंत काही झालं नाही, आत्ता होणार. अगं कसं होणार आहे भलं तिचं? आणि तेच सांगायला मी प्रयत्न करत होते, पण ही चिडून एवढा आवाज असा वर टिपेला गेलेला. अगं तोच फोन होता, क्लबमधनं फोन होता. राजनने क्लबमध्ये त्या गावछापला शिक्कानाखाली वाटली. काय? आणि त्याने तिथे सगळ्यांसमक्ष कबूल केलं की ही माझी मुलगी नाहीये. हे झालं ना, इथेच तर ठरलं ना. मग आता आणखीन काय पाहिजे सांग? What's so new in this? Why are you getting excited? यात काय नवीन आहे? हे तो आपल्या समोर पण आधी बोललेला आहे, पण या मॅड मॉमच्या मिस्टेकमुळे सगळं फिसकटलं. तुमच्या दोघींमुळे ना सगळा प्लॅन फ्लॉप झाला. फ्लॉप. हो पण ते तू ऐकून घे माझं. आधी तो आपल्या समोर पण बोलला, पण आता तो प्लॅन वर्क करणारच नाही. कारण की का? ती कमी टमी आणि मॅड आजी हे दोघं मिळून ना डॅडची दारू सोडवणार आहे. त्यामुळे इथून पुढे मला असं वाटत नाही की डॅड पुन्हा हे असं काहीतरी बोलेल. त्यामुळे तुमच्या दोघींमुळे गोल्डन चान्स मिस झालेला आहे. करते नुसते सगळे प्लॅन्स. बोल आता पुढे काय करायचंय? शांत हो, शांत हो. सांगते सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. आपला एक प्लॅन फसला, दुसरा असतोच की आपल्याकडे तयार. की तुमच्यासारखी अशी मान खाली घालून हिरमुसून बसणाऱ्यातली मी नाहीये, कळलं ना? हार मानणाऱ्यातली तर अजिबात नाहीये. एक ना एक दिवस ही कमळी माझ्या जाळ्यात अडकणार म्हणजे अडकणार. आणि मी सगळ्या जगाला दाखवून देणार की ही किती खोटारडी येते. कारण कामिनीचा डाव म्हणजे धाव ना. काय झालं? तुम्ही बोलवलं?
मला माहित नाही, काल माझ्यातला राक्षस जागा झाला होता. मी उगाच तुझ्यावर हात उगारला, तुला नको नको ते बोललो, तुझ्यावर चिडलो. मला माफ कर बाळा. आय एम सॉरी. आता कुणीही रडायचं नाही. राजन, आजपासून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. तयार आहेस ना आपल्याला नयनताराकडे जायचंय? आणि कमळी, ऋषीला आज तुझ्या अभ्यासासाठी इथेच बोलावून घे, म्हणजे आजोबांकडे लक्ष ठेवता येईल तुला. चल. या सर. बसा की. हां सॉरी. एरवी तुला सगळं कळत असतं, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे हे बरं कसं नाही कळलं तुला? एक मिनिट, हे खरंच आहे ना की की तो फक्त अनामिकाचा अंदाज होता? असा कसा फक्त अंदाज लावला तिने? कसला अभ्यास करूयास? इंग्लिशचाच करूया. ऋषी सर, अभिनंदन. आता काय बाबा, तुमच्या मनात लाडू फुटत असतील की नाही? लगीन ठरलंय ना हो तुमचं? सर, अहो ती अनामिका कसली भारी पोरगी आहे. मला तर लय म्हणजे लय आवडली बघा सर. म्हणजे मी जर पोरगा असतो की नाही तर तिला पळूनच घेऊन गेलो असतो, इशच कट झाला असता. ते नव्ह सर, तुम्हाला कशी वाटली ती? छान आहे अगदी मुलगी. खरंच खूप छान आहे. दिसायला सुंदर आहे. तिचा गळा पण किती गोड आहे. गाणं तर आपण ऐकलंच ना. तिचा जितका गळा गोड आहे ना, तितकीच ती दिसायला पण सुंदर आहे. तिचं बोलणं, वागणं, तिचा स्वभाव सगळं इतकं मनमिळावं आहे ना. परफेक्ट ती एकदम. वय वय सर. ए निंगे, ते इकडं मला शिकवायला आलेत ना हो. तुझं काय चाललंय? तुला अभ्यास करायचा कर, नाहीतर जा की बाहेर. का ग बाई? अगं आपल्या ऋषी सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना व. आणि ती पोरगी कसली गोड आहे ग. मला तर लईच आवडली आणि देखणी बी आहे. मग काय तिच्याबद्दल बोलायचं नाही वय?